कोकणात राणे बंधूंमध्ये उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पेटलेल्या एकंदर राजकीय वातावरणात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन मी आता आले. 2 डिसेंबर पर्यंतच युती टिकवायची आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य सध्या सगळ्यांच्याच भुवया उंचावतंय. आणि यावर आता शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदेचा झालेला संताप सुद्धा पाहायला मिळतोय. भाजप नेमकं काय डाव टाकतंय, शिवसेनेच्या मुळावर कसा घाव घालतंय आणि रवींद्र चव्हाणांच्या या विधानाचा नेमका अर्थ कसा लावायचा, सगळं पाहूयात लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. तर झालंय असं की भाजप आणि भाजपचे सगळे नेते हे शिवसेना आणि शिंदेची कोंडी करण्याचे कोणतीही संधी ही राज्यभर सोडत नसल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे आता शिंदेची शिवसेना सुद्धा त्याच पवित्र्यामध्ये, त्याच आक्रमकतेमध्ये आलेली पाहायला मिळते. भाजपची पोलखोल करणारा मालवणातील निलेश राणेंचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल. या संदर्भामध्ये आम्ही सविस्तर व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. माझ्या सहकार्यानं तो व्हिडिओ केलेला आहे आणि तो सुद्धा जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पहा, कारण त्यामध्ये अनेक या प्रकरणाच्या अपडेट्स आहेत. आता मी घेऊन आले ती या पुढची अपडेट आहे. राणे बंधूंमधील हा वाद जो आहे तो पेटला, कारण की निलेश राणे आणि नितेश राणे हे सध्या दोन्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत आणि इथे शिवसेना आणि भाजप इथला वाद पेटलेला पाहायला मिळतो. त्यामुळे जसं राणे बंधूंमध्ये वाद आहे किंवा वाद दिसतो आहे, तसाच अर्थातच शिंदेची शिवसेना आणि भाजपमधला वाद सुद्धा यामुळे चव्हाट्यावर आलाय. निलेश राणेंची ही कृती ही भाजपच्या इतकी जिव्हारी लागली आहे की महायुतीचा संसार मोडण्यापर्यंतचं वक्तव्य खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच केलंय. निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन नंतर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट असं म्हटलं की मला 2 डिसेंबर पर्यंतच युती टिकवायची आहे. त्यानंतर मी उत्तर देईन, त्यानंतर मी निलेश राणेंना उत्तर देईन आणि नंतरच मी या संदर्भातलं बोलणार आहे. शिवाय निलेश राणे जे बोलतायत ते खोटं आहे अशी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया ही रवींद्र चव्हाण यांनी दिली. माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाणांचा एकंदर जो काही आविर्भाव होता, जो काही राग होता, तो अत्यंत बोलका होता. पण 2 डिसेंबर पर्यंतच युती टिकवायची हा जो काही धक्कादायक विधान किंवा वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं, त्यामुळे भाजपच्या मनात नेमकं काय आहे आणि भाजप नेमक्या कोणत्या प्लॅनमध्ये आहे अशा चर्चा अर्थातच राज्यामध्ये सुरू झाल्या. विशेष म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या या विधानानंतर शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे प्रचंड संतापल्याचं दिसून आलं. कारण रवींद्र चव्हाणांच्या या विधानावर जेव्हा श्रीकांत शिंदेची प्रतिक्रिया माध्यमांनी घेतली तेव्हा श्रीकांत शिंदे असं म्हणाले, 50 खोके हे घेतले संतोष बांगरनं शिंदे साहेबांकडून, असा आरोप. अरे जाऊ दे रे, ते आता काय त्यांना दुसरं काय काम धंदा उरलेला नाहीये. पण तुमच्याच मित्र पक्षाचे आमदार त्यांना विचारा जाऊन, मित्र पक्षांनी जे आहे एकमेकांबद्दल जे बोलताना ताळतम्य बाळगलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांबद्दलचं एक आचारसंहिता पाळली पाहिजे. इलेक्शन आता 2 महिने आहेत. इलेक्शन नंतर जे आहे केंद्रामध्ये पण युती आहे आणि राज्यामध्ये पण युती आहे. तर प्रत्येकाने प्रत्येक नेत्याला शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण सांगितलेलं आहे, जेव्हा प्रचार करत असतो जेव्हा खालच्या पातळीवरती प्रचार करू नये. 2 डिसेंबर पर्यंत की मी रवींद्र चव्हाण काय बोलले ते ऐकलेलं नाहीये. पण जर ते असं म्हणाले असतील तर मग त्यांनाच विचारा की पुढे युती टिकवायची आहे की नाही, असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केला. आणि त्या पुढे जाऊन श्रीकांत शिंदे असं म्हणतात की मित्र पक्षांनी एकमेकांबद्दल बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांबद्दलची आचारसंहिता पाळली पाहिजे. केंद्रातही आणि राज्यातही युती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलंय की प्रचार करताना खालच्या पातळीवर जाऊ नका, असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिलाय. पण रवींद्र चव्हाणांचं हे जे काही वक्तव्य आहे 2 डिसेंबर पर्यंतच युती टिकवण्याचं, ते वक्तव्य एकंदरच खळबळ उडवून देणारं आहे. 2 डिसेंबर पर्यंतच युती टिकवायची म्हणजे फक्त स्थानिक ज्या निवडणुका आणि जिंकायच्या आहेत त्या निवडणुका म्हणूनच फक्त आपल्या मित्र पक्षासोबत युती टिकवायची आणि त्यानंतर एकदा निवडणुका झाल्या की मग युती तोडायची किंवा मग काय आपल्याला हवंय, आपला जो काही राग आहे तो काढून टाकायचा आणि मग कशालाही घाबरायचं नाही, अशा पद्धतीचा एकंदर भाजपचा हा सगळा आविर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि यामुळे निश्चितच शिंदेच्या शिवसेनेला धक्का सुद्धा बसू शकतो. राज्यामध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, पण तरी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेची कोंडी करण्याची, त्यांच्या नेत्यांची अडचण करण्याची कुठलीही संधी ही भाजपकडून सुटत नाहीये.
आणि त्यामुळे ज्या गोष्टी भाजपच्या हातात आहेत त्या बाबतीत सुद्धा शिंदेंना सहकार्य होताना दिसत नाही आणि म्हणूनच एकंदर हे जे काही वातावरण आहे ते फार काही महायुतीतलं चांगलं नाही अशा पद्धतीचं निरीक्षण हे माध्यम गेल्या काही दिवसांपासून वारंवार सांगत आहेत. यामधला आणखी एक मुद्दा किंवा आणखी एक अंदाज चर्चा आपण म्हणू ती अशी आहे जी आम्हीही आमच्या व्हिडिओमध्ये अनेकदा सांगितली की स्थानिकच्या निवडणुकांपर्यंतच महायुती ही टिकवण्यासाठीचा प्रयत्न हा पक्षांकडून होणार आहे, भाजपकडून होणार आहे आणि त्यानंतर एकदा स्थानिकच्या निवडणुका झाल्या की मग भाजप आपली जी काही रणनीती आहे ती आखायला सुरुवात करेल. मित्रपक्षांना संपवणं, मित्रपक्षांना अडचणीत आणणं हे भाजपने अनेकदा विविध ठिकाणी केलेले आणि तशाच पद्धतीचा खेळ हा आता शिंदेच्या शिवसेनेसोबत सुद्धा होईल, पण तो स्थानिकच्या निवडणुकांनंतर होईल अशा पद्धतीच्या ज्या चर्चा रंगतायत सध्या त्याला रवींद्र चव्हाणांचं हे विधान दुजोराच देत आहे का अशा पद्धतीचा एक आता विचार हा सगळ्यांच्याच पुढे येऊ लागलेला पाहायला मिळतो. तुम्हाला लक्षात असेल तर शिंदेच्या दिल्ली वारीनंतर आणि शिंदेंनी दिल्लीमध्ये नाराजी व्यक्त केल्यानंतर मुंबईमध्ये आले तेव्हा शिंदे आणि फडणवीस यांची एका कार्यक्रमातील बॉडी लँग्वेज डिकोड करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला होता आणि त्या संदर्भातला व्हिडिओ हा व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमधून नेमकं काय दिसतंय शिंदे आणि फडणवीस यांच्यामधला जो काही तणाव आहे तो किती स्पष्टपणे दिसतो या संदर्भातला एक व्हिडिओ आम्ही केला. तो अनेक माध्यमांनी केला आहे पण त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया दिली की हा सगळा येड्यांचा बाजार आहे आणि हे सगळं जे काही बोललं जात आहे ते अत्यंत चुकीचे आहे आणि माध्यम जी आहेत किंवा जे असं बोलणारे आहेत ते तोंडावर पडतील. मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत. पण त्यानंतर सुद्धा आणखीन एक घटना घडली. रावणाची लंका असा उल्लेख हा एकनाथ शिंदेंनी आपल्या एका भाषणामध्ये केला आणि ही लंका आपण जाळून टाकू अशा पद्धतीचे विधान एकनाथ शिंदेंनी आपल्या एका व्हिडिओमध्ये केलं. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या दुसऱ्या एका भाषणामध्ये असं वक्तव्य केलं की आपण लंकेमध्ये राहत नाही त्यामुळे आपल्याला काही यासाठी घाबरायची गरज नाही. आता ही जी काही प्रत्युत्तरं येत आहेत हे जे काही एकमेकांना टोले लगावले जात आहेत याचा अर्थ काय समजायचा आहे. देवेंद्र फडणवीस हे जरी माध्यमांच्या या निरीक्षणांना किंवा हे जे काही बिटवीन द लाईन्स आहेत जे सांगण्याचा आम्ही प्रेक्षकांना प्रयत्न करतो त्याला येड्यांचा बाजार म्हणत असले तरी सुद्धा ही निरीक्षणं मग चुकीची आहेत का किंवा मग दुसरं असं असू शकतं की कदाचित महायुती फक्त माध्यमांना आणि विरोधकांना कुठेतरी दिशाभूल करण्यासाठी ही लुटूपुटीची भांडणं करतेय का किंवा कुठेतरी ही खोटं एक नरेटिव्ह तयार होत आहे का की महायुतीमध्ये वाद आहे जेणेकरून विरोधकांनी अगदी आरामात राहावं आणि मग निवडणुका त्यांनी त्याच्यामध्ये पराभूत होतील अशा पद्धतीची काही राजकीय रणनीती सुद्धा महायुतीमध्ये होतीये का. ही भांडणं खरी आहेत खोटी आहेत जर चुकीची निरीक्षणं असतील आमची तर मग महायुतीतले हे वाद हे काय अर्थानं घ्यायचे. विविध नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवरती बड्या नेत्यांमधली जे काही तणावाचं एक स्वरूप आलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जात आहेत इशारा दिले जात आहेत एकमेकांची कोंडी करण्याचे एकही मुद्दे किंवा एकही संधी सोडली जात नाहीये या सगळ्याकडे कसं पाहायचं हा प्रश्न सुद्धा माध्यमांना पडतो. आता तुम्हाला याविषयी काय वाटतं. तुम्ही तर हे सगळेच व्हिडिओ पाहत आहात. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचा तणावाची जी स्थिती आहे ती आम्ही जी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती तुम्ही पाहत आहात. तुम्हाला हे सगळं बघून काय वाटतं. रवींद्र चव्हाणांचं 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवण्याचं विधान आणि त्यावर आलेली श्रीकांत शिंदेची प्रतिक्रिया आणि या अनुषंगानं राज्यभरामध्ये चालणाऱ्या घडामोडी तुम्ही याकडे कसं पाहता. खरोखरच महायुती ही 2 डिसेंबरपर्यंतच टिकणार आहे की फक्त भांडणं लुटूपुटूची आहेत विरोधकांना संभ्रमात ठेवण्यासाठी. तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.